खाण्याची अशी चांगली सवय लागली की बाळ आपोआप अशी वाटी बघून तुमच्याकडेही खाण्याचं मागायला येईल. आज कानाला जेवायला बनवलं होतं डाळ पालक. चला शेअर करते तुमच्यासोबत आजची रेसिपी. मस्त एक स्वच्छ ताजा असा पालक घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. मुगाची डाळ अर्धा वाटी शिजवून घ्यायची आहे. एक टोमॅटो छान बारीक काप करून घ्यायचा. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्यांनाही छान बारीक काप करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि तिचेही बारीक काप करायचे. 6-7 पालकाची पाने घ्यायची आणि व्यवस्थित धुवून जमेल तेवढं बारीक कापून घ्यायचं. आता सुरुवात करायची आहे आपल्याला रेसिपीला. थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर आपण कापलेला लसूण, टोमॅटो आणि पालक यांना टाकायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. टोमॅटोला व्यवस्थित स्मूथ होऊपर्यंत परतवत राहायचंय, म्हणजे कडक राहणार नाही. आणि त्यानंतर मग पालक टाकायची आहे आणि आता सगळं एकत्र करून व्यवस्थित परतवायचं. अर्ध्याच्या वर पालक इथेच आपली शिजून झाली पाहिजे, म्हणजे डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा शिजते. व्यवस्थित शिजल्यानंतर हे अशा प्रकारे दिसते आणि त्यानंतर आपण हळद आणि डाळ, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 1 ते 2 उकळी येऊपर्यंत थांबायचंय. अशा प्रकारे दिसते, एकदम मस्त. आता आपली डिश एकदम तयार आहे बेबीसाठी. तुम्ही अशीही देऊ शकता. मी बाळाला चपाती द्यायला स्टार्ट केला आहे. अर्धी चपाती घेतली आणि त्यावरती अशी डाळ ओतून दिलीये आणि त्यानंतर आता हे थोडा वेळ तसंच मिक्स व्हायला ठेवून द्यायचं आणि एकदम पातळ मिश्रण करायचं. लागलंच तर ही अशी प्युरी मिक्सर मधूनही आपण काढू शकतो, पण मी आता थोडंसं बाळाला अशाच प्रकारे खायला देते आणि एकदम स्मूथ, हाताने लगेच तुटेल या प्रकारे झाल्यानंतर आपल्याला बाळाला फीड करायचंय. आता हे मी 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देणार आणि जेव्हा एकदम स्मूथ होईल तेव्हा बाळाला खाऊ घालणार. अशा प्रकारे होती आजची डाळ पालकची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच बेबी फूड रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत